देशभरात गाजलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आता 2 वर्ष उलटून गेलेले आहेत, तरीही अजून आरोपीला शिक्षा झालेली नाही आहे। श्रद्धाचे वडील विकास वालकर हे गेल्या 2 वर्षापासून दिल्लीच्या पायऱ्या झिजवत आहेत आपल्या मुलीच्या न्याय हक्कासाठी, मात्र अजून त्यांना न्याय मिळालेला नाही आहे। बदलापूरच्या घटनेनंतर, एन्काउंटरच्या घटनेनंतर अनेक तर्कवितर्क आणि समाज माध्यमावरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत। मात्र हे एन्काउंटर योग्य की अयोग्य हे विकास वालकर यांना काय वाटतं हे त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। सर, काय वाटतं बदलापूरचं जे एन्काउंटर झालं आणि त्याच्यानंतर आपण जर बातम्या बघितल्यात की त्याच्यावर बराच राजकारण चालू आहे, पण तुम्हाला नेमकं काय वाटतं? मला तर असं वाटतं की ही शिक्षा योग्य आहे। अशा प्रकारे म्हणजे त्याला न्याय म्हणजे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती आणि ती योग्य केलेली आहे। मला खूप त्याच्याबद्दल समाधान आहे की जर असंच जर माझ्या मुलीच्या बाबतीत जर झालं असतं तर मला खरोखरच आनंद झालाच। नक्की आज 2 वर्ष झाले तिचा अंतिम संस्कार आपल्याला करता आलेले नाही, तर अजूनही दिल्लीच्या पायरी आपण झिजवत आहे। कसा रिस्पॉन्स आहे तिकडे? काय काय अडचणी येतात अजूनही तुम्हाला? मला अजूनही असं म्हणजे कधी तर म्हणजे ज्या दिवशी मला कोर्टात बोलवतात त्या दिवशी कधी असं होतं की ते कोर्ट सेशनच होत नाही, तर कधी त्याचा डिफेन्स लॉयर कधी येत नाही, काही कारणं सांगतो, क्षुल्लक कारणं असतात आणि त्याला तेच म्हणजे ह्या केसला डिले टॅक्टिक्स कशा यूज करायच्या हे अगदी प्रॉपरली चालू आहे आत्तापर्यंत तरी। आणि त्यामुळेच आजपर्यंत आता जवळजवळ 1.5 वर्ष होऊन गेलं कोर्टामध्ये केस अशी ट्रायलमध्ये चालू आहे। सध्या ज्या वेळेला हत्या प्रकरण गाजत होतं देशभरामध्ये, तेव्हा अनेक राजकारणी लोकही येत होते, तेही आश्वासन देत होते की आपण फास्ट ट्रॅकवर चालू, लवकरात लवकर आरोपीला शिक्षा होईल। पण काय स्टेटस काय आहे सध्या आता? नाही, ही केस तर फास्ट ट्रॅकवरच आहे। जवळजवळ म्हणजे 2 ते 3 दिवसांनी एकदा तरी केस म्हणजे कोर्टात असतेच, पण तरी पण असं मला वाटतं की जो फास्ट ट्रॅकचा अर्थ काय आहे मला तोच कळलेला नाही आहे की हे म्हणजे किती तुम्ही विटनेसेस घेणार अजून आणि काय त्याचं म्हणजे तुम्हाला अजूनही कळलं नाही की म्हणजे केसमध्ये काय चाललेलं आहे। म्हणजे मला हेच कळत नाही की त्याने नक्की गुन्हा केला आहे की नाही, हा मला प्रश्न पडतोय। ह्या ट्रायल म्हणजे नक्की काय म्हणजे तुम्ही कधी हा संपवणार ट्रायल कोर्ट? त्यामुळे मला खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं। सध्या आता समाज माध्यमावर म्हणा की राजकीय नेत्यांमध्ये हे आरोप प्रत्यारोपाच्या फेरे होतात की आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पूर्ण एन्काउंटर फेक केल्याचाही आरोप होत आहे। याबद्दल काय म्हणाल की काय भावना आहेत? नाही, राजकारणी लोक तर नक्कीच ते राजकारण करत असतात आणि हा विषय काय इतकाही मोठा नव्हता। माझी मुलगी तर अशा वाईट परिस्थितीत त्यांनी म्हणजे तिने म्हणजे तिला जावं लागलं आणि तिची अशी हत्या झालेली आहे। रेअरेस्ट ऑफ रेअर केस असूनसुद्धा त्या नराधमाला अजूनही म्हणजे शिक्षा झालेली नाही आणि ह्या केसमध्ये हार्डली 8 दिवसाच्या आत त्याचा निकाल लागतोय। म्हणजे हे म्हणजे तुम्ही राजकारणी लोकच नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी तुमचे स्वतःचे स्वार्थ करण्यासाठीच हे तुम्ही फक्त करणार आहेत का? म्हणजे सामान्य माणूस हा तुमच्या मनाप्रमाणेच चालणार का? हा माझा प्रश्न आहे। 2 वर्ष झालेले आहेत, अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आपण आहात आणि अजूनही आपण श्रद्धाचा अंतिम संस्कार करू शकलो नाहीत। काय वाटतं आज? मला तर खरोखरच दुःख वाटतं याचं की मी म्हणजे आपल्या ह्या भारत देशामध्ये असून एक हिंदू ह्या नात्याने मी माझ्या मुलीचे म्हणजे अंत्यविधी करू शकलो नाही आणि ह्या गोष्टीला जवळजवळ 2 वर्ष होऊन गेलेली आहेत, तरीही मी करू शकत नाही। मला समोर त्या मुलीचं माझ्या सगळे अवशेष दिसत आहेत, पण मी करू शकत नाही। म्हणजे ह्याच्यासारखं दुर्दैव नाही की मी आपल्या भारतात राहून हिंदू असून माझ्या मुलीचे मी अंतिम संस्कार करू शकलो नाही। त्यामुळे मी हतबल आहे अक्षरशः, म्हणजे काय बोलूच शकत नाही याबाबत। नक्कीच हे होते श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी सांगितलेलं आहे की बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी जो एन्काउंटर झाला त्यामध्ये त्यांचं समर्थन आहे। असंच प्रत्येक आरोपीला केलं पाहिजे, श्रद्धाच्या वेळेही असंच झालं पाहिजे असं त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे।
प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वसई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.